नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, तुम्हाला दररोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते। आज देखील तोच हेतू आहे। आज 28 नोव्हेंबर म्हणजे आमच्या तालुक्यावर आमचा मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्याच्या अंती आपल्याला जे आपलं कोणी बोलवलं आपण जातो। संविधान दिवस साजरा करायचा आहे, आपली सुट्टी होती तरी आपण गेलो। आपण काय जातो कारण आपल्याला वाटतं की आपण नैतिक जबाबदारी समजतो। आपण कधी वेळ कालावधीचा विचार करतो का? नाही करत ना। मग तसाच शासनाने देखील आपल्या बाबतीत विचार करावा। मग आपलं शिक्षण काय आहे याच्या विचारात पडू नये, आपला अनुभव बघावा। जरी माझी ताई 10वी नापास असेल ना, पण ग्रॅज्युएट माणसाला मागे टाकेल असं काम ती करते, मग तिला का तिचा किमान वायद्यानुसार तिला 25,000च्या वर बसू नये हा माझा पहिला प्रश्न आहे। म्हणून मी सांगते की ह्या वेळेस आपल्याला सगळ्यांनी एकजूट करायची। जोपर्यंत आपण एकजूट करत नाही, आपण कुठल्याही मोर्चामध्ये संपामध्ये सहभागी होणार नाही, तोपर्यंत भगिनींनो आपल्याला आपल्या मागण्या मान्य होणार नाही। ही गोष्ट सगळ्यांनी क्लिअर करा। मी जे बोलते ते डोक्यावरून जात आहे एक का पटतंय हे पण सांगा। कसं आहे ना, भाषण करणं हा हेतू नाही बघा। दोन गोष्टी बोलता येतात म्हणून बोलते, बाकी दुसरं काहीच नाही। तुमचे आशीर्वाद आहेत, पण मला एक म्हणायचे की जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीला युनियनला खास करून तुम्ही जर युनियनला धरून जर चालले नाही तर मात्र नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होईल। म्हणून आता आपल्याला काही झालं तरी आपल्याला युनियनच्या मागे 100% राहायचे। जिथं आपल्याला युनियन बोलवेल तिथं येण्याची तयारी ठेवायची। मी तुम्हाला याआधी सांगितलं, आताही सांगते, माझ्याकडे युनियनचं कुठलंही पद नाही आणि मी भविष्यातही घेणार नाही, त्याची मला गरज वाटत नाही। इथं आपल्या अध्यक्ष ताई बसलेल्या आहेत, इथं आपल्या माझ्या ताई बसलेल्या आहेत, हे लोक पुष्कळ आणि पुरेसे आहेत। फक्त आपल्याला त्यांना काय करायची आहे, साथ द्यायची। कसं आहे, त्यांनी पुढे राहायचं, त्यांच्या मागे आपण हजर राहायचं। ते पण कुणाच्या याच्यावर आणि अमृत मामांचं म्हटलं तर त्यांचं कोऑपरेशन आपल्याला चांगलं माहिती आहे। फक्त जे ऑनलाईनच्या कामाच्या संदर्भात हे मी त्यांच्याशी बोलून व्हिडिओ केलेला होता, पण मला असं वाटतं माझा निर्णय तो पण योग्यच होता। आणि आताही परत सांगते की जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये पोषण ट्रॅकर हे बंद आहे। मी कमेंटवर सांगते तुम्हाला, पूर्ण जिल्ह्यात टोटल आपला पुरा महाराष्ट्र पोषण ट्रॅकरचं काम करत म्हणून आपण काम केलं नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला जे आपलं धोरण आहे किंवा आपलं पुढचं पाऊल आहे आपल्याला काय करायचंय या संदर्भात चर्चा करण्यात आली। सगळे विषय झाले आणि त्याच्यातील एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला नागपूरला जायचं। चला नागपूर, सगळ्यांनी एकजूट व्हा, एक साथ या, एका रंगात या, चला नागपूर। तर ह्या पद्धतीने भगिनींनो हे का सांगितलं तुम्हाला, तर भगिनींनो आपल्याला 18 डिसेंबरला अगदी बहुसंख्येने नागपूर इथं जे अधिवेशन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्या अधिवेशनाला आपल्याला घेराव घालण्यासाठी जायचे। तुम्हाला माहिती आहे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे आणि आता ही शेवटची संधी आहे, हे शेवटचं अधिवेशन आहे। जर आता आपण तिथं 100% पोहोचलो नाही तर आपल्याला आपल्या मागण्या कधीच मान्य होणार नाहीत। तुम्हाला माहिती आहे एकदा सरकार बसलं 5 वर्षापर्यंत काही होणार नाही। मग आपण 1 महिना संप केला, 2 महिना संप केला तर आपल्याला 1500च्या वर आपल्या पदरात पडणार नाही। तर आता आपल्याला किमान वेतन कायद्यानुसार 25,000च्या वर म्हणजे आपल्याला 26,000 आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहेत। तर आपल्याला बहुसंख्येने अगदी 100%ने ताकदीने सगळ्यांनी आपल्याला नागपूरला यायचं आहे। तर भगिनी ते येत असताना जे मला आमच्या तालुक्याच्या मोर्चामध्ये ज्या 2 गोष्टी खटकल्या त्या मी आधी आवर्जून सांगणार। ज्या चुका झाल्या त्या आपल्याला नागपूरच्या मोर्चाला टाळायच्या आहेत। मग त्या कोणत्या, तर भगिनींनी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आपण कुठं जर गेलो तर तिथं आपला रंग म्हणजेच आपला गणवेश हा जर असेल तर ती आपली ओळख आहे, म्हणून आपण गणवेशात या हे मी तुम्हाला सांगेल। आपल्याला पिवळी आणि गुलाबी ह्या 2च रंगांची ओळख ठेवायची, जेणेकरून तिथं आपली गर्दी ह्या रंगात चमकायला हवी, जेणेकरून तिथं सगळ्यांना जे शासन करते आहेत त्यांच्यापर्यंत संदेश देण्यासाठी आपण खूप आक्रोश करतोय, पण तो आक्रोश त्यांना समजावा म्हणून आपल्याला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अगदी एकजुटीने एका ताकदीने नागपूरला 18 डिसेंबरला यायचं आहे। हे सगळ्या महाराष्ट्रीय माझ्या भगिनींना मी आव्हान करेल। भगिनींनो यासाठी तुम्ही याल का, तुम्ही एकजूट आहात का, ह्या पद्धतीनं मला कमेंट अपेक्षित आहे। आणि तुम्हा सगळ्या भगिनींचं माझ्यावर खूप प्रेम आहे, सगळ्या भगिनी तुम्ही मला सोबत देत आहात हे बघून मला खूप आनंद झाला।
तर भगिनींनो, ह्याच पुष्पाताई मोरेने तुम्हाला आज आव्हान केलेलं आहे. पण आता ही सिद्ध करायची गोष्ट आहे, सिद्ध करायची वेळ आलेली आहे की आपण ताकदीनिशी जर तिथं नागपूरला हजर असलात तर मला असं वाटेल की तुम्ही माझ्या सोबत आहात. मग यासाठी भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना आपल्या गणवेशामध्ये मी घातलेला आहे, अगदी तुम्ही अशा पद्धतीनं गुलाबी पिवळी साडी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती देखील घालू शकता. पण आपल्याला फक्त पिवळा आणि गुलाबी हे दोनच रंग तिथं दिसायला हवेत. जास्तीत जास्त आपण 2 लाख आहात भगिनींनो, पण आपण 2 लाख पोचत नाही. म्हणून आज आपण अपयशी आहोत. आपण इतरांचा हेवा करतो, पण आपण काय आहोत हे बघणं पहिलं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण ताकदीनिशी तिथं आपलं प्रदर्शन करायचं आहे. आपण आपला मोर्चा सक्सेस करण्यासाठी तुम्हाला 18 डिसेंबरला अगदी गणवेशात आणि युनिफॉर्ममध्ये येणं हे माझं पहिलं तुम्हाला सांगणं असेल. समजा विनंती आहे तर तुम्ही त्याच्यात याल ही अपेक्षा व्यक्त करते. आणि त्यानंतर भगिनींनो, ज्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की आपल्याला किमान वेतन आपलं 25,000च्या वर व्हावं. आता मी मिनीताईचं देखील बोलेल, आपल्या मिनीताईंचं देखील त्यांचा विषय कुठंच होत नाही, तर मिनीताईंना देखील सेविकेचे इतकं मिळावं हा आपला मुद्दा असेल. त्याच्यानंतर 2 नंबरची गोष्ट म्हणजे आपली ग्रॅज्युटी. 3 नंबरची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पेन्शन, की म्हातार वयामध्ये काय करायचं. हे 3 खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत भगिनींनो. हे प्रश्न जरी सुटले ना, मग आपल्याला मोबाईल शासनाला काम करायचं आहे, मोबाईल तर त्यांना द्यावाच लागणार आहे. इतर काही गोष्टी त्या त्यांना करावेच लागतात. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर फोकस न करता आपली मुख्य मागणी की किमान वेतन कायद्यानुसार आपल्याला 25,000च्या वर आपल्याला पगार व्हायलाच पाहिजे, ही आपली प्रमुख मागणी असणार आहे. आणि हिच्यासाठी ती होत नाही तोवर आपण आपल्या युनियनना सगळ्यांनी सांगा, माझ्या सकट सगळ्यांनी सांगा की आता संप हा मागे घेतला जाणार नाही, आपण तोपर्यंत हटणार नाही. ह्या वाक्यावर तुम्ही स्टिक राहा. आणि मला फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच कळू द्या की व्हिडिओ बघणारे माझ्या खूप साऱ्या भगिनी आहेत, पण त्या मानाने 15 ते 20,000 भगिनी व्हिडिओ बघून घेतात. पण मला असं वाटतं की आपल्या कमेंटच्या द्वारे मला कळणार आहे की कुठला तालुका कुठला जिल्हा हे जर कळलं भगिनीनं तर खूप बरं होईल. आणि तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा की तुम्ही 18 डिसेंबरला कोण कोण येणार हे मला आता तुमच्या तालुक्यानुसार तुमच्या जिल्हानिहाय मला ही कमेंट अपेक्षित आहे. आणि भगिनींनो, थोडं लाईक करा, लाईक पण करत चला. म्हणजे तुम्ही लाईक केलं म्हणजे मला वाटतं की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडते. आणि जर तुम्ही लाईक नाही केलं तर मला काय वाटणार की तुम्हाला माझं बोलणं आवडत नाही. तर मी असा अर्थ धरेल. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही साऱ्या भगिनींना मला देखील भेटायचं आहे, मला देखील तेवढीच उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची. तर नक्कीच आपण 18 तारखेला जर 18 डिसेंबरला आलात तर तिथे नक्कीच आपली भेट होईल. आणि मला तुम्हा सगळ्या भगिनींना भेटून खरंच खूप आनंद होणार आहे. बऱ्याचशा भगिनींची इच्छा आहे तर तिथे भेटूच. चला तर मग नागपूरला. धन्यवाद.